रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून हजारो डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र याच वैद्यकीय क्षेत्राला लाजवणारा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात घडलाय. शहरातील एका नामांकित रुग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करून देण्यासाठी तब्बल 20,000 रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पडताळणी केल्यानंतर रुग्णालयामधील कर्मचारी आणि व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत सविस्तर माहिती अशी की 22 मे 2025 रोजी तक्रारदाराच्या आईवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यासाठी रुग्णालयामधील योजनेचा कर्मचारी सुभाष धातवड यांनी 20,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ही रक्कम दिल्यानंतर कोणतेही अधिकृत बिल दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर तक्रारदाराने संबंधित रुग्णालयाचे व्यवस्थापक सुजित गायकवाड यांच्याकडे बिलाबाबत विचारणा केली असता जे ठरले आहे त्यात कमी होणार नाही असे सांगत त्यांनीही या मागणीला पाठबळ दिल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. या संपूर्ण संभाषणाचे व्हॉइस रेकॉर्डिंग तक्रारदाराने केले होते. त्याची अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पडताळणी केली असता लाच मागितल्याचा प्रकार प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून संगमनेर शहरात पोलीस ठाण्यात कर्मचारी सुभाष धातवड आणि व्यवस्थापक सुजित गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने शहरासह तालुक्यातून संताप व्यक्त केला जातो. मात्र हे आरोप असून त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर.